आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावातील हालचाली हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहात, म्हणून शेवटपर्यंत नक्की ऐका. मराठवाड्यात गारपीट आणि अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळाला आहे. लातूर आणि नांदेड जिल्ह्यात वीज कोसळून 2 जणांचा मृत्यू झाला असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्वारी आणि गहू पिके आडवी पडली असून वादळी पावसामुळे झाडे आणि वीज खांब कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पुढील 2 दिवस हवामानात बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान भारत टॅक्सी या सहकारी मॉडेल संदर्भात मोठी घोषणा करण्यात आली आहे. चालकांसाठी बेस रेट ठरवण्याचा निर्णय घेण्यात येणार असून 80% नफा चालकांना परत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पुढील 2 वर्षात 15 कोटी ड्रायव्हर्स जोडण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या प्लॅटफॉर्मवर चालकांना अधिक हक्क मिळणार असून महिलांच्या सुरक्षेसाठी सारथी दीदी फीचर तसेच कर्ज, विमा आणि तक्रार यंत्रणाही उपलब्ध होणार आहे. चालकांना ड्रायव्हरऐवजी सारथी म्हणण्याचे आवाहन करण्यात आले असून सरकार नवीन सहकारी टॅक्सी मॉडेलला चालना देत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी प्रकल्पांना मुहूर्त मिळाला असला तरी कामांची गती मंद असल्याचे चित्र आहे. 12 पैकी 4 जलकुंभांचे काम सुरू झाले आहे, तर 5 जलकुंभांची कामे अजूनही अर्धवट आहेत आणि 3 जलकुंभांची टेस्टिंग प्रक्रिया सुरू आहे. नागरिकांना अजूनही टँकरच्या पाण्यावरच तहान भागवावी लागत असून पाण्यासाठी आर्थिक भार वाढत आहे. नवीन जलपुरवठा योजनेला विलंब होत असल्याने नियमित पाण्याची प्रतीक्षा कायम आहे. लातूर जिल्ह्यात अवकाळी गारपिटीचा मोठा तडाखा बसला आहे. गारपिटीमुळे उभी पिके जमीनदोस्त झाली असून शेतकरी हतबल झाले आहेत. वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रेणापूर, अहमदपूर, चाकूर, उदगीर आणि निलंगा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. अवघ्या 20 मिनिटांच्या गार पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी वाढली आहे. याच दरम्यान लातूर जिल्ह्यात हळद पिकावर कंदसड व करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून सुमारे 45 हेक्टर क्षेत्र धोक्यात आले आहे. सततच्या बदलत्या हवामानाचा पिकांवर मोठा फटका बसत असून उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कृषी विभागाने योग्य औषधांची फवारणी करण्याचा सल्ला दिला असून वेळीच उपाययोजना न केल्यास नुकसान आणखी वाढू शकते असा इशाराही देण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून कांदा निर्यात अनुदानात 50% कपात करण्यात आल्याची मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. कांद्याचे घाऊक विक्री दर घसरत असून 5 ते 6 रुपये किलोपर्यंत दर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य कांदा उत्पादक संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला असून निर्यात धोरणामुळे बाजारात अनिश्चितता वाढली आहे. दर घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत असून नुकसान वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.